Hello, good evening to all of you. I hope you guys are doing absolutely good in your life. And I hope you watched the last part of the verbal question, means the first part of the verbal question, which we have covered in the last video. So, in this class, we are going to cover the second part of the verbal question, which is the use of the to do to make the verbal questions. वर्बल क्वेश्चन करताना ज्यावेळेस आता वाक्यामध्ये सायत्कारी क्रियापद नाहीये, आपण लास्ट पार्ट मध्ये जेव्हा सायत्कारी क्रियापद असतात त्यावेळेसचे हेल्पिंग वर्ब कसे केले जातात ते आपण बघितलं. आता ह्या पार्ट मध्ये आपण बघणार आहोत की वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब नाहीये आणि त्या वाक्यांचं तुम्हाला हेल्पिंग वर्बल क्वेश्चन करायचं आहे तर कसं करायचं ते आपण ह्या क्लासमध्ये समजून घेणार आहोत. सो जुळून ला है ना, सगळेजण जुळून राहा. सो द यूज ऑफ टू डू, डू डज डिड टू मेक द वर्बल क्वेश्चन. आता सगळ्यात पहिले त्यांचा वापर कसा केला जातो ते आपण लक्षात घेऊ, है ना. म्हणजेच की त्यांचा जर वापर आपल्याला माहिती असला व्यवस्थित तर आपल्याला त्यांना वापरण्यात मजा येईल. नाहीतर तुम्हाला जर वापरच नाही माहिती त्यांना कधी वापरायचं, कसं वापरायचं, कोणासोबत वापरायचं, तर ते तुमचं थोडंसं पंढरी तिथे गडबडून जाईल, है ना. त्यासाठी आपण सगळ्यात पहिले वापर शिकून घेऊ त्यांचा. सो सगळ्यात पहिला टू डूचा फॉर्म आहे डू डज डिड आणि त्याच्यातलं सगळ्यात पहिला आहे डू. तर डू केव्हा वापरायचं? ज्यावेळेस मुख्य क्रियापद म्हणजेच की मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म असते अँड इट इज ऑल्सो नोन ॲज द बेस फॉर्म ऑफ द वर्ब, त्यावेळेस आपण डू ला यूज करू. ठीक आहे. आणि डज केव्हा? डज हा सुद्धा फर्स्ट फॉर्मच्याच वेळेस यूज केला जातो, बट त्यावेळेस त्या फर्स्ट फॉर्मला सफिक्स लागलेला असतो. कोणते सफिक्स? SES IES. कोणते सफिक्स लागलेले असतात? SES IES. हे सफिक्स जेव्हा लागलेले असतात त्यावेळेस आपण कशाचा वापर करतो? डजचा. आणि डजचा यूज केल्यानंतर ते सफिक्स जे लागलेले आहे त्यांना आपल्याला काय करावं लागतं? रिमूव्ह करावं लागतं. ठीक आहे, हे झालं डजचं. आता बघूया डिड. डिडचा वापर काय म्हणतो? सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब अँड हॅव टू राईट द फर्स्ट फॉर्म. आता ज्यावेळेस तुम्ही डिड यूज केला आहे त्यावेळेस वाक्यामध्ये सेकंड फॉर्म असेल, तर मग आता त्या सेकंड फॉर्मला तुम्हाला काय करायचं आहे? रिमूव्ह करायचं आहे आणि त्याचाच काय लिहायचं आहे? फर्स्ट फॉर्म लिहायचा आहे, म्हणजेच की बेस फॉर्म. कळालंय? हे झाले आहे टूडूच्या रूपांचा वापर. आणि टूडूच्या रूपांचा वापर हे आपल्याला एक तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करता येतं किंवा सिंपल पास्ट टेन्स मध्ये करता येतं. ठीक आहे. त्याच याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब येत नाही, म्हणजेच की त्याचा फॉर्म्युला सुद्धा मी इथे खाली लिहिलेला आहे. ठीक आहे. आता त्यांचा आपण अभ्यास करूया, म्हणजेच की वाक्य कोणत्या फॉर्म मध्ये असतात अशा वेळेस आपल्याला टू डू चे रूप वापरावे लागते. ठीक आहे. मग सगळ्यात पहिला टेन्स आहे द सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटलं तर मग त्याचा फॉर्म्युला कोणता? आता त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अँड द वर्ब मे कंटेन द फर्स्ट फॉर्म विथ द सफिक्स SES अँड IES. त्यांना काय लागलेला असेल? सफिक्स लागलेला असेल. कोणते? SES IES आपण वरती लिहिलेलं ते. ठीक आहे. मग आता त्यांना कन्वर्ट कसं करायचं वर्बल क्वेश्चन करताना? जसं आपण हेल्पिंग वर्ब असताना जसं केलं ना कन्वर्ट, म्हणजेच की हेल्पिंग वर्ब स्टार्टिंगला घेतलं, त्यानंतर मग सब्जेक्ट ठेवला, नंतर मग बाकीचं जे वाक्य जसं तसं होतं त्याच प्रकारे तुम्हाला इथे सुद्धा करायचं आहे. फक्त आता तिथे हेल्पिंग वर्ब होते, तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे? टू डूच्या रूपांचा वापर करायचा आहे. ठीक आहे. तर मग आता जेव्हा आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स दिलेला असेल त्यावेळेस आपल्याला दोन रूप वापरायचे आहे टू डूचे. कोणाचे? टू डूचे. कोणते? डू आणि डज. ठीक आहे. कारण की साध्या वर्तमान काळात म्हणजेच की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये फर्स्ट फॉर्म असतो आणि त्या फर्स्ट फॉर्मला आपल्याला काय लागलेला मिळतो? SES आणि IES. त्यामुळे आपल्याला काय वापरायचं आहे? डू किंवा डज या दोन पैकी एक. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण तो फॉर्म्युला पहिले वर्बल क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करू, त्यानंतर मग एक्झाम्पल्स कडे जाऊ. ठीक आहे. हा आपला फॉर्म्युला होता जे की मी सांगितला. तर त्याला कन्वर्ट करताना काय केलं? स्टार्टिंगला डू घेतलं किंवा डज. आता अकॉर्डिंग टू दॅट मेन वर्ब
मेन वर्ब जसा असेल त्यानुसार आपल्याला टू डूचे रूप वापरावे लागेल. त्यानंतर आपला जो वाक्यातला कर्ता राहील म्हणजेच की सब्जेक्ट, आणि त्यानंतर फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब अँड लास्ट अँड द object you have to write, and then lastly you have to give the question mark. Okay, understand? Good. So now let's look the examples I have written it. Okay, first example, what it mean? First example काय म्हणते आहे? I play a game. आता ह्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसते आहे का? हेल्पिंग वर्ब दिसतात का? नाही दिसत्या. मग आता ह्याला आपल्याला काय वापरावं लागेल? टू डूचे रूप. आता टू डूचे रूप वापरताना सुद्धा सगळ्यात पहिले तुम्हाला बघावं लागेल ते मेन वर्ब कोणतं. आता मेन वर्ब तुम्ही आयडेंटिफाय केलं, कोणतं आहे? प्ले. मग आता प्लेला फर्स्ट फॉर्म आहे, फर्स्ट फॉर्म आहेच, ठीक आहे, आणि त्यासोबतच मग त्याला सफिक्स लागलाय का? नाही लागला. मग काय यूज करायचं? आपण इथे बघितलं काय यूज करायचं आहे? डू. तर मग स्टार्टिंगला काय घेणार आपण? इथे डू. काय घेणार? डू. त्यानंतर आपला काय आहे? फॉर्म्युला नंतर सब्जेक्ट लिहा म्हणतात. मग आपला सब्जेक्ट कोणता आहे? आय. त्यानंतर मेन वर्ब इज द प्ले. देन जे वाक्य जसे आहे तसं, आणि लास्टली काय द्यायचं आहे? क्वेश्चन मार्क. अंडरस्टँड? क्लियर? Now let's look the second example. What's the example? Raman hits the target. काय आहे? Raman hits the target. आता इथे जे आपला मेन वर्ब आहे त्या मेन वर्बला काय लागलेला आहे? एस लागलेला आहे, म्हणजेच की सफिक्स लागलेला आहे. काय लागलेला आहे? सफिक्स. तर मग अशा वेळेस आपल्याला काय यूज करायचं आहे? डज. काय यूज करायचं आहे? डज. मग करा यूज त्याला. काय होईल? डज रमन. आता इथं लागलेला जो सफिक्स आहे तो सुद्धा काय करायचा आहे? रिमूव्ह करायचा आहे. म्हणजेच की काय होणार? हिट द टार्गेट and the question mark. अंडरस्टँड? गुड. आणि जर समजलं असेल तर लाईक बटन हिट करा. तर चला मित्रांनो, आता आपण बघितलं की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू डज चा वापर कसा करायचा. आता आपण बघूया सिंपल पास्ट टेन्स मध्ये डिड चा कसा वापर करायचा. आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये डिड का यूज केला जातो? कारण की तिथे मुख्य क्रियापद जो आहे, मेन वर्ब जो आहे, त्याचं कोणतं फॉर्म असते? सेकंड फॉर्म. आणि इथे आपण यूज मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की डिड कधी वापरायचं? ज्यावेळेस मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप असतं त्यावेळेस तुम्हाला ते काय करायचं आहे? डिड यूज करायचा आहे. पण डिड यूज केल्यानंतर मात्र मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप करणं हे विसरू नका. आणि जर ते तुम्ही विसरले तर समजून जा तुमचा 1 मार्क सुद्धा तुम्ही विसरले. ठीक आहे. तर आता सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युलामध्ये काही चेंज नाहीये. फॉर्म्युलामध्ये काही एक चेंज नाही. फक्त चेंज ह्याच्यामध्ये आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असते, तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप असते. फक्त इतका चेंज. जसं की तुम्ही बघू शकता, कम्पेअर करून घ्या. ठीक आहे. इथे काय आहे? वर्बचं सेकंड फॉर्म आहे. तर आता जेव्हा तुम्ही डिड यूज करता त्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला काय घेणार? डिड. काय घ्यायचं आहे स्टार्टिंगला? डिड. कारण की तुम्ही काय करून राहिले? हे वर्बल क्वेश्चन, ते विसरू नका मात्र. आणि त्यानंतर काय लिहायचं आपला? वाक्यातला सब्जेक्ट कर्ता, त्यानंतर वर्ब, पण मात्र कोणतं? त्याचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे. कोणतं फॉर्म लिहायचं आहे? फर्स्ट फॉर्म, आणि ऑब्जेक्ट, आणि शेवटी काय द्यायचं आहे? क्वेश्चन मार्क. ते विसरू नका मला. ठीक आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल काय म्हणते? आय सॉ अ मूवी. आता जर तुम्ही इथे लक्ष देऊन बघितलं तर हा सॉ जो आहे हा सेकंड फॉर्म आहे. पण कशाचा? आठवा बराबर. कशाचा सेकंड फॉर्म आहे? सी चा सेकंड फॉर्म आहे. ठीक आहे. तर मग आता आपल्याला याचा यूज करायचा आहे. वर्बल क्वेश्चन करा म्हणून म्हटलंय. तर कसं होईल? स्टार्टिंगला काय घेणार? डिड. काय घ्यायचं आहे? डिड. त्यानंतर फॉर्म्युलानुसार चालायचं. सब्जेक्ट जो आपला दिलेला आहे, त्यानंतर सॉचं फर्स्ट फॉर्म सी, त्यानंतर अ मूवी, आणि लास्टली क्वेश्चन मार्क.
कळालं? चला दुसरं एक्झाम्पल बघू. काय दुसरं एक्झाम्पल? यू एट दिस ऍपल. आता इथे सुद्धा काय आहे? एट आहे. आता एट म्हणजेच की सेकंड फॉर्म आहे. काय आहे? सेकंड फॉर्म. कोणाचं? ईटचं. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म आणि फिफ्थ फॉर्म. हे प्रत्येक क्रियापदाचे तुम्हा लोकांना माहिती असलं पाहिजे. जर ते माहिती असेल तर वाक्य करण्यास सुद्धा काय होईल? मदत होईल, सोपी होईल. चला बघूया मग कसं. इथं काय घेणार स्टार्टिंगला? डिड, त्यानंतर आपला जो कर्ता आहे यू, त्यानंतर एटचं फर्स्ट फॉर्म ईट दिस ऍपल आणि लास्टली क्वेश्चन. कळालं? खूप सोपी आहे. करा. कराल तर सोपी, म्हणजेच की प्रॅक्टिस कराल त्याची तर तुम्हा लोकांना सोपी वाटेल, आणि प्रॅक्टिस करणार नाही तर ते सोपी वाटणार नाही. आणि तुम्हा लोकांना सांगितलं की प्रॅक्टिस करायसाठी काय केलेलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक डू डज डिड यांचे 5-5 एक्झाम्पल मी तुम्हाला तिथे दिलेले आहे. चेक करा, सॉल्व करा, आणि जर काही डाऊट आले, काही डिफिकल्टी आले तर तुम्ही मला डायरेक्टली डीएम करू शकता माझ्या सोशल मीडिया हँडल्सवरती, किंवा इथं कमेंट जरी केलं तरी मी तुमच्या कमेंटचा काय करेल, आन्सर देईन. ठीक आहे? कळालं? समजला हा क्लास? चला, आशा करतो की या क्लासमध्ये तुम्हा लोकांना डू डज डिडचा वापर कसा करायचा हेल्पिंग वर्बल क्वेश्चन करताना ते कळालेलं असेल. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. टिल देन टाटा, बाय बाय, सी यू, अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब हे म्हणणार मी विसरणार नाही. ठीक आहे? तुमच्या मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, तुमच्या फॅमिली ग्रुप्समध्ये जितकं होईल तितकं तो शेअर करा आणि लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. चला भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. टिल देन टाटा, बाय बाय, सी यू. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. बाय बाय.